हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, दत्त जयंती जवळ येत चाललेली आहे आणि त्या निमित्ताने हा प्रोजेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे. उलन वर्क श्री गुरुदेव दत्त. आणि त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पुढे पाहू. त्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्टार्ट करूयात आपण कामाला. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. या पॉईंटला आपल्याला ही बॉटल लागणार आहे आणि चेहऱ्याच्या शेपसाठी बॉल लागणार आहे. उलनचे शेड हे लागणार आहेत आपल्याला. दत्तगुरु जे आहेत त्यांची जी गाय आहे त्याच्यासाठी व्हाईट शेड घेतलेला आहे. त्यांचे जे उलनचे हे एवढे शेड आपल्याला लागणार आहेत. आणि या पॉईंटला त्यांचं जे अलंकार आहेत, रुद्राक्षाचे जे माळा आहेत त्याच्यासाठी रुद्राक्ष घेतलेले आहेत. पुढे आपल्याला ब्लाडिंगची तार लागणार आहे आणि त्यांचे जे नागडोळे आहेत त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. स्टार्ट करूयात आपण या कामाला. स्टार्टिंगला या साईड पासून स्टार्ट करायचा आहे आपल्याला. आणि हा जो सेड आहे तो दत्तगुरु जे आहे त्यांची जे कपडे वस्त्र आहेत त्याचा हा सेड या पॉईंटला घेतलेला आहे. आणि ही जी बॉटल आहे या बॉटलवर काम करायचं आहे आपल्याला. हा जो सेड आहे तो कमरेच्या पॉईंटपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. आणि पुढे फक्त वस्त्र जे आहे ते या सेड, हा सेड जो आहे तो पुढे त्वचेच्या सेडचं काम करायचं आहे. कमरेच्या पॉईंटपर्यंत हा सेड वापरल्यानंतर पुढे आता आपण स्टार्ट करूयात कामाला. या पॉईंटला 1 2 3 4 5 चेन घेतलेले आहेत. पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करायचा आहे आणि या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे टाकायचे आहेत. मुकाखांब टाकायचा आहे. जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत. पुढे सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे. सेकंड राऊंड बॅक लूकमध्ये घ्यायचा आहे. बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशा, मुकाखांब, टाके वाढवत जायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये टाका वाढवायचा नाही आहे. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. या लूकमध्ये 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत, 2 मुकेखांब ठेवलेले आहेत. पुढे या पॉईंटलाही 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत, 2 मुकेखांब ठेवलेले आहेत. असे शेपात टाके वाढवत जायचं आहे. हा जो शेप आहे या शेपपर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला. टाके वाढवण्याचं जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते त्या पॉईंटपर्यंत करायचं आहे. आता आपलं या पॉईंटपर्यंतचं काम झालेलं आहे. आणि शेप पाहता टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत आपल्याला. हळूहळू शेप पाहत टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे.
या पॉईंटला 3 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. पुढे स्टेप पाहताच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. बॅक लूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लूपमध्ये टाके वाढवलेले आहेत, पण ज्या पॉईंटला काही पॉईंटला 3 काही पॉईंटला 2 असे टाके ठेवलेले आहेत. शेप पाहताच टाक्यांचं प्रमाण ठरवायचं आहे. ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. त्या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे, कारण गरज आहे. पुढे या पॉईंटलाही 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. या पॉईंटलाही 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. जोपर्यंत हा शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. पुढे काम करताना, इथून पुढे काम करत जाताना पूर्ण काम बॅकलूकमध्ये करायचं आहे आपल्याला. शेप पाहताच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. शेप पाहताच टाके वाढवत जायचं आहे. तसा शेप बदलेल त्या प्रमाणात टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे, कारण गरज आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहे. जास्तीचे टाके वाढवलेले नाहीयेत. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे. शेप पाहतच बॉटलचा शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लूकमध्ये टाके वाढवलेले नाहीयेत. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे, कारण गरज आहे. शेप पाहतच बॉटलचा शेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे. पुढे काम करत जाताना, इथून पुढे या पॉईंटपासून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. टाके वाढवायचे नाहीयेत. टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवलेलं आहे. आणि या पॉईंटपासून पुढे प्रत्येक लूकमध्ये 1 सिंगल क्रोशा ठेवायचा आहे. बॅक लूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आणि बॉटलचा शेप पाहतच हे काम ठरवलेलं आहे. गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटपासून पुढे ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके आपल्याला ठेवायचे नाहीयेत. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे.
टाके वाढवण्याची गरज जी आहे ती संपलेली आहे आपली. जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे, कारण व्यवस्थित स्टेपपर्यंत आपलं काम झालेलं आहे. आणि हे जे काम आहे, या साईडचं जे काम आहे ते आपल्याला कमरेच्या या पॉईंटपर्यंत ठेवायचं आहे. हा जो भाग आहे हा निमुळता भाग आहे आणि या भागात आल्यानंतर आपल्याला टाके कमी करायचे आहेत. बॉटलचा शेप पाहता पुढचं काम ठरवायचं आहे. आत्ता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे, टाके वाढवायचे नाही आहेत. गरज पडली तरच वाढवायचे आहेत. बॉटलचा शेप पाहताच पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला. या पॉईंटला एकही टाका वाढवण्याची गरज नाही आहे. जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. बॅकलिकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करत चाललेलो आहोत आपण. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला. बॉटलचा शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवण्याची गरज आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब. बॉटलचा शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. हळूहळू शेप टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. बॉटलचा शेप पाहतच टाक्यांचं प्रमाण ठरवायचं आहे. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे. राईट आहे. आणि या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे.
बॉटलला पकडूनच आपल्याला पुढे काम करायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे. जोपर्यंत गरज पडेल तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत. राऊंडमध्ये काम करत जाताना बॉटलचा शेप पाहत. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लूकमध्ये टाके वाढवलेले नाहीयेत. ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत. या पॉइंटला एक टाका वाढवत आहे. शेप पाहतच पुढचं काम ठरवलेलं आहे. हळूहळू शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे. आपला व्यवस्थित प्रमाणात शेप झालेला आहे बॉटलचा. आतापर्यंत टाके वाढवण्याचं काम या पॉइंटपासून आपण पुढे थांबवूयात, कारण गरज संपलेली आहे टाके वाढवण्याची. इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि शेप पाहतच टाके वाढवलेले आहेत. हळूहळू शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. बॉटलला पकडूनच आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे. टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवलेलं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. शेप व्यवस्थित पाहूनच पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला.
प्रत्येक लूपमध्ये काम करायचं आहे. टाके वाढवण्याचं काम थांबवलेलं आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. हळूहळू स्टेप पार्ट टाके वाढवण्याचं काम आपण ठरवलेलं आहे. या पॉईंटपासून पुढे आपल्याला टाके वाढवायचे नाहीत. या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आणि या पॉईंटला आल्यानंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. पहा फ्रेंड, जेवढे टाके आहेत तेवढं काम करत या पॉईंटपर्यंत काम आलेलं आहे आणि या पॉईंटला एक टाका बसत आहे. टाका वाढवण्याची गरज या पॉईंटला आहे. पहा, या पॉईंटला एक टाका बसत आहे. असे स्टेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे. हळूहळू स्टेप पार्ट टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. ज्या पॉईंटला टाका बसेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत. हळूहळू स्टेप पार्ट टाके वाढवत जायचं आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. स्टेप पाहतच बॉटलचा स्टेप पाहतच टाके ठेवलेले आहेत. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि व्यवस्थित काम करतच पुढे जायचं आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटला एक टाका वाढवण्याची गरज आहे. या पॉईंटला ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे ते कमरेचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. हे जे बोट आहे या बोटापर्यंत हे काम करत जायचं आहे आणि बॉटलचा शेप पाहतच टाके ठरवायचे आहेत. या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढं काम करून घेऊयात आणि गरज पडली तरच टाका वाढवूयात. आणि या पॉईंटला आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. या पॉईंटमध्ये आता आपण हे जे काम स्टार्ट आहे ते या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात.
पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि टाके वाढवण्याचं काम थांबवलेलं आहे. गरज संपलेली आहे टाके वाढवण्याची. पुढे या पॉईंटपासून पुढे काम करत जाताना या पॉईंटमध्ये आपल्याला हळूहळू टाके कमी करायचे आहेत. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. शेप पाहतर बॉटलचा शेप पाहतर टाके कमी करत पुढचं काम ठरवायचं आहे. ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला. बॉटलचा शेप पाहतर टाके कमी करत जायचं आहे. बॅकलिकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलिकमध्ये केलेलं आहे. शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. आणखीन आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडलेली नाही आहे. ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला एक हा टाका सोडून पुढच्या टाक्याची टाकलेली आहे आणि एक टाका कमी केलेला आहे. या पॉईंटला आत्तापर्यंत या पॉईंटपासून पुढे काम करताना टाके कमी करायचे आहेत आपल्याला. कारण या पॉईंटला जास्त गरज पडलेली आहे टाका कमी करण्याची आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत. जास्त जर टाके कमी केले तर बॉटल जी आहे ती दिसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करा. जास्तीचे टाके कमी करू नका. हळूहळू शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. आत्तापर्यंत आपण एक टाका कमी केलेला आहे. पुढे स्टेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला आणखीन आपल्याला टाका कमी करण्याची गरज पडलेली नाही आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत चाललेलो आहोत आपण. बॉटलचा शेप पाहतर टाके कमी करायचे आहेत. पहा या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला आपण टॉप करूयात. कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.